बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून अतिशय मोठी बातमी। अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आमदारांचं संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। जास्तीत जास्त आमदारांनी आपल्या बैठकीला उपस्थित राहावं म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर अजित पवार गटाची वांद्रे येथील भुजबळ यांच्या एमएटी या संस्थेच्या सभागृहात बैठक पार पडणार आहे। पक्षाच्या 53 आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटाबरोबर आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि अजित पवार गटानं 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आलाय। दरम्यान अजित पवार यांनी सकाळी 11 वाजता वांद्रे येथील एमएटी इथे बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर हालचालींना वेग आलाय। आजच्या बैठकीसाठी अजित पवार गटाकडून व्हिप बजावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान अजित पवारांच्या बंगल्यावर रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे आणि अमोल मिटकरी सध्या उपस्थित आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आज दोन गटांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडतायत, काय नेमक्या घडामोडी घडतायत? नक्कीच प्राजक्ता, आजचा दिवस हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण का शरद पवार यांची सुद्धा बैठक असणार आहे आमदारांसोबत आणि अजित पवार यांची सुद्धा बैठक जी आहे ही आमदारांसोबत असणार आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत जे अजित पवार यांच्यासोबत आहे ते येताना आपल्याला आपण बघू शकतो हसन मुश्रीफ ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते आता देवगिरीवरती पोहोचले। आता देवगिरीवरती मंत्रिमंडळातील 3 मंत्री जे आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यामध्ये संजय बनसोड, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील जे आहेत हे पोहोचलेले आहेत। रामराजे निंबाळकर सकाळीच आलेले आहेत। त्यामुळे आज जर आपण देवगिरीवर पाहायला गेलं तर मंत्री या ठिकाणी हजेरी लावताना पाहायला मिळतात। 11 वाजता ही एमईटी या ठिकाणी अजित पवार यांची बैठक होणार आहे। दोन्ही गटाकडनं आमदारांना व्हिप जे आहेत हे बजावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज चित्र स्पष्ट होईल की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे किती आमदार आहेत आणि अजित पवार यांच्या गटाकडे नेमके किती आमदार आहेत। कारण का या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर 2019ला सुद्धा अशाच पद्धतीने अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र 1-2 दिवसात हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट झालं होतं आणि अनेक आमदारांनी थेट शरद पवार यांच्या मागे जाऊन उभं राहणं पसंत केलं। त्यामुळे आज तसंच चित्र महाराष्ट्र पाहतो का किंवा अजित पवारांनी ज्या पद्धतीनं दावे केलेले आहेत की 40 पेक्षा अधिक आमदार त्यांच्यासोबत आहेत, भाजपकडनं असे दावे करण्यात आले की 42 पेक्षा अधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत। त्यामुळे आज या बैठकांमधनं एक चित्र स्पष्ट होईल की शरद पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत। हे सगळं जरी असलं तरी राष्ट्रवादी पक्ष नेमका आता कोणाच्या हातात असणार आहे हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे। कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहिलंय की अजित पवार यांच्याकडे सगळेच महत्त्वाचे नेते, कार्यकारिणीमधले महत्त्वाचे नेते हे अजित पवार यांच्या बाजूने थांबलेले आहेत। तर शरद पवार यांच्यासोबत नेमके किती खासदार, किती आमदार असणार आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायदेशीर लढाईच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे नेमका राष्ट्रवादी पक्ष कोणाचा या बाबतीत ही आता जी आहे ही स्पष्टता आज होण्याची शक्यता आहे। कारण का आज शरद पवार कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे आणि आज अजित पवार त्यांच्यासोबत असलेले आमदार खासदार यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळपासूनच देवगिरी या बंगल्यावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अजित पवार यांना भेटण्यासाठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। तशीच गर्दी जी ही सिल्वर वॉकवरती सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज नेमकं कोणाचं पारडं जड आहे, शरद पवार यांचं पारडं जड आहे की त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पारडं जड आहे हे आज स्पष्ट होईल। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये नेमकं संख्याबळ कोणाच्या बाजूनं भक्कम आहे हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच्या या दोन्ही बैठकांच्या काका पुतण्यांच्या बैठकांमध्ये नेमका पक्ष कोणाच्या बाजूनं आहे हे सुद्धा चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे देवगिरीवरती या ठिकाणी आलेले कार्यकर्ते सांगतात की आम्ही फक्त अजित पवार यांना मानणारे आहोत, आम्हाला विचारधारा किंवा भूमिका याच्याशी काही देणं की नाही। अजित पवारांनी आम्हाला सांगितलं आमच्यासोबत या, आम्ही त्यांच्यासोबत उभे राहायला तयार आहोत, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा ज्या आहेत ह्या कार्यकर्त्यांकडनं येताना आपल्याला पाहायला मिळतात। तसंच जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची ताकद आहे, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी ताकद आहे या भागातील कार्यकर्ते जे आहेत ते द्विधा मनस्थितीत आहेत। कारण का नेमकं शरद पवार यांच्या बाजूने उभं राहायचं की अजित पवार यांच्या बाजूने उभं राहायचं या द्विधा मनस्थितीतील सुद्धा कार्यकर्ता जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र आता देवगिरीवरती
अजित पवार यांच्यासोबत ज्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे ते मंत्री आता येऊ लागले, ते एक या ठिकाणी छोट्याखानी बैठक होईल. या बैठकीमध्ये नेमकं काय मार्गदर्शन केलं जाईल किंवा आमदारांशी संपर्क जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. त्यामुळे आज MET या ठिकाणी किती आमदार उपस्थित राहतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरला सुद्धा शरद पवार यांच्यासोबत किती आमदार खासदार उपस्थित राहतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पडलेली ही उभी फूट आज नेमकं चित्र स्पष्ट करेल की राष्ट्रवादीतील सर्वाधिक आमदार किंवा कोणाच्या बाजूने आहेत. खरंय विशाल, जसं तुम्ही म्हटलात राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. एकतर आर या पार असाच हा दिवस. मात्र आता देवगिरी बंगल्यावर सध्या साधारण किती आमदार तिथे दाखल झालेले आहेत किंवा नेमके कोण नेते तिथे उपस्थित आहेत, कोण पदाधिकारी तिथे आलेले आहेत, काय अपडेट त्या संदर्भात? प्राजक्ता, सकाळपासूनच जे प्रमुख पदाधिकारी आहेत, मग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, ग्रामीण भागातील तालुका प्रमुख असतील, ह्या सगळ्यांनाच अजित पवार यांच्याकडनं निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे. ती निमंत्रण पत्रिका ज्याच्यावरती बारकोड आहे अशा पद्धतीची स्कॅनिंग कोड असलेली पत्रिका जी आहे ही या कार्यकर्त्यांना दिली. ते कार्यकर्ते स्वतः अजित पवारांना भेटतायत. अजित पवार त्यांना सांगतायत की तुम्ही MET या ठिकाणी पोहोचा, मोठ्या संख्येनं पोहोचा. त्यामुळे एक अंदाज आपण लावू शकतो की मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी आज केलं जाऊ शकतं. ही अशा पद्धतीची पत्रिका जी आहे ही अजित पवार यांच्या गटाकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो की कशा पद्धतीनं याची रचना करण्यात आलेली आहे. ह्या बैठकीच्या बाबतीत कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्या रातोरात पत्रिका ज्या आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या हाती गेलेल्या आहेत. याच्यावरती स्कॅनिंग कोड आहे आणि स्कॅनिंग कोड असलेलेच कार्यकर्ते जे आहेत हे अजित पवार यांच्या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत. त्यामुळे अजित पवारांकडनं ज्या ह्या पत्रिका दिलेल्या आहेत हे त्यांच्या अत्यंत जवळचे असलेले कार्यकर्ते यांनाच ह्या पत्रिका ज्या आहेत ह्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आज जर आपण पाहायला गेलं, आत्ता देवगिरीवरचं जर चित्र पाहायला गेलं तर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री संजय बनसोडे, मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित आहेत. त्याचसोबत सगळ्यात जास्त सभागृहाचा अनुभव असलेला नेता म्हणजे रामराजे निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राजक्ता, आपण 1 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण, कायदेशीर लढाई, पक्ष फुटणं, पक्ष दुसऱ्याच्या हातात जाणं, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं अनुभवलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. निवडणूक आयोग कशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतं हे महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. जो प्रयत्न अजित पवारांनी आत्ता केलेला आहे हा काही 1 वर्षापूर्वी आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांच्यासोबत 40पेक्षा अधिक आमदार आले, खासदार आले आणि शिवसेना पक्ष जो आहे हा एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगानं त्यांच्या ताब्यात दिला. त्यामुळे आज जर आपण अजित पवारांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर अजित पवारांची सुद्धा स्थिती तशीच आहे. 40पेक्षा अधिक आमदार जे आहेत हे त्यांच्यासोबत आहेत, अनेक खासदार जे आहेत हे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे नेमकं आपण कायदेशीर बाबींच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर अजित पवार यांचं पारडं अधिक जड आहे. कारण का फक्त आमदार खासदार त्यांच्यासोबत नाही आहेत तर राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रफुल्ल पटेल यासारखे अधिक महत्त्वाचे नेते जे आहेत हे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. त्यामुळे जर आपण या बाबतीत पाहायला गेलं तर उद्या शरद पवार तातडीनं दिल्लीला जात आहेत. दिल्लीतील ते राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत आहेत. त्यामुळे कुठेतरी आता पवारांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पावलं टाकायला सुरुवात जी आहे ही केली आपण म्हणू शकतो. कारण का राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन या बैठकीमध्ये अधिक महत्त्वाचे निर्णय जाऊ शकतात, धक्कादायक असे निर्णय जाऊ शकतात. त्यामुळे शरद पवार यांचा उद्याचा दिल्लीतील ही बैठक सुद्धा महत्त्वाची आहे. मात्र आज नेमके आमदार कोणाकडे आहेत, नेमके खासदार कोणाकडे आहेत याचं चित्र जे आहे हे आज या बैठकांमधनं साधारणतः 3 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. प्राजक्ता, निश्चितच आता घडामोडींना तर वेग आलेला आहे. नेमकं आता पुढे नेमकी काय समीकरणं होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आज अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाजूने किती आमदार, कार्यकर्त्यांची किती ताकद आहे हे आजच्या बैठकीमधून स्पष्ट होईल. आणि तत्पूर्वी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना समर्थन जाहीर केलं असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आणि यावेळी या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. पवारांच्या बैठकीसाठी जाण्याला पुण्यातले शहर कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते बसनं मुंबईकडे निघालेत. काय कारण आहे? तुम्ही अजित पवार सोडून आता असं कळतंय की ते मुख्यमंत्री सुद्धा होण्याची शक्यता आहे. हे सगळं पाहता कार्यकर्त्यांना जे अपेक्षित असतं त्यांचा नेता मुख्यमंत्री होणं हे सगळं असून सोडून तुम्ही शरद पवारांकडे चाललात. हे पहा, राष्ट्रवादी साहेबांचीच आहे आणि साहेबच राष्ट्रवादीचे आहेत. आपण काल जर दादांचं वक्तव्य ऐकलं असेल तर दादांनी सांगितले की ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते साहेबच आहेत. त्याच्यामुळे साहेबांची प्रतिमा वापरून किंवा साहेबांचे फोटो वापरून
वापरून जर कोणी राजकारण करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण राष्ट्रवादी ही एकमेव साहेबांची आहे आणि जे गेलेले आहेत इतर पक्षामध्ये आमदार खासदार आपण पाहताय की सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत ते आजही साहेबांसोबत आहेत. त्याच्यामुळे जे गेलेले आहेत ते नक्कीच उद्या परत येतील ह्याचा आम्हाला विश्वास आहे. 83 वर्षाचा लढवय्या योद्धा आज पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात उतरलेला आहे. निश्चितपणाने आज राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून या सगळ्या महिला पुणे शहरामध्ये वावरत असताना पवार साहेबांना ह्या वयात साथ देणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य मानतो. त्याच्यामुळे साहेबांची राष्ट्रवादी ही साहेबांचीच राहणार आहे. कुणी साहेबांचे फोटो वापरू देत, कुणी साहेबांना बाप म्हणू देत, तो बाप आहेच, तो महाराष्ट्राचा बाप आहे, नाही असं नाही. पण ज्या साहेबांचा फोटो वापरून तुम्ही घाणेरडं राजकारण करता आहेत त्या राजकारणाला आणि तुमच्या त्या चेहऱ्यांना येत्या विधानसभेमध्ये लोक सडेतोड उत्तर देतीलच. पण पवार साहेब हाच राष्ट्रवादीचा चेहरा राहणार आहेत आणि राष्ट्रवादीचा बुलंद आवाज हे शरद पवारच राहणार आहे. या सगळ्या महिला आहेत, त्यांचा पाठिंबा शरद पवारांना हे उघड आहे. त्यांनी स्पष्ट केलंय काही जरी झालं तरी शरद पवारांचा हा पक्ष आहे. मला अपेक्षा होती कुणीतरी महिला धोरणाचं उत्तर देईल. महिला धोरण शरद पवारांनी आणलं, मात्र त्या सध्या राजकारणावरतीच बोलायच्या मोडवरती दिसत आहेत. पण पाठिंबा शरद पवारांना आहे आणि त्यांच्यासाठी बस घेऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राष्ट्रवादीमध्ये कुणाच्या बाजूने किती आमदार आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे आणि तरी नाशिक देवळाली मतदारसंघाच्या मतदार सरोज आहेर यांनी संघाच्या आमदार सरोज आहेर यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केलाय. दरम्यान नाशिकच्या कार्यकर्त्यांनी देखील शरद पवारांना समर्थन दिलंय. असंख्य कार्यकर्ते आपल्या पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. नाशिकमधून आज शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे जिल्ह्याचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड असतील, त्याचबरोबर गजानन शेलार असतील, असे सगळेच नेते जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. खरं तर नाशिक हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं राष्ट्रवादीचा एक मोठा गट जो आहे जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा, तो शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी जातोय. राष्ट्रवादीचे नाशिक शहराचे माजी अध्यक्ष गजानन शेलार आपल्याबरोबर आहे. नाना, आपण पवार साहेबांना पाठिंबा द्यायला जात आहे, काय भावना? भावना एकच आहे की ज्या माणसांनी या महाराष्ट्रामध्ये या देशाला नेतृत्व दिलेले, त्यांना ह्या वयात त्यांच्याशी प्रार्थना करणं हेच मनाला क्लेशदायक आहे. मुळामध्ये पवार साहेबांचे विचार हे सर्वसामान्यांसाठी, माननीय छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन, सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी ते सातत्यानं जात आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शरद पवार असे कार्यालय, असे मोठे मोठे नेते घडून सोडून दिले. शरद पवारसाठी कार्यालय हे काही छोटासा विषय, परंतु जर कार्यालय जर राष्ट्रवादीचे शरद पवारांचे तर सोडायचं का? आणि आतापर्यंत यांना एवढं दिलं तरी ते कार्यालयावर दावा ठोकता, याच्यावर दावा ठोकता, ही म्हणजे आमच्या पक्षासाठी, राष्ट्रवादी पक्षासाठी, शरद पवारांसाठी ही मोठी गद्दारी आहे. आपल्या मागं जनता, पवार साहेबांच्या मागं किती जनता आहे हे चित्र काल आपण स्वतः डोळ्यानं पाहिलंय. आणि आजही आपण बघाल की आज नाशिकमधून शेकडो गाड्या पवार साहेबांच्या समर्थन देण्यासाठी मुंबईला गेलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रेमन बाबुलसह लक्ष्मण गाठोड, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता राज्याच्या राजकारणातील आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. राष्ट्रवादीमध्ये पक्षात 2 गट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांचं समर्थन आहे या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती समोर येते. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील शिवसेनेप्रमाणेच पक्षांतर्गत संघर्ष सुरू होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तो ऐसे वातावरण में होते ही रहेगी. क्लेम काउंटर क्लेम इतना नहीं है, उतने हैं. आपने सही कहा, आंकड़ा जो आपने बताया बिल्कुल सही है. 40 से अधिक MLAs
बिल्कुल हमारे साथ हैं, साइन किया है, सब कुछ है और कोई इसमें कोई मतलब किंतु परंतु वाली बात नहीं है। और मैं तो सिर्फ यही कहूंगा कि इसमें आंकड़े से भी ज्यादा आज सेंटीमेंट की बात है। आज सबकी इच्छा है, मानसिकता है, एमएलएस की भी है, पार्टी के बहुत सारे वरिष्ठ नेता कहो या बाकी के भी जो एक पदाधिकारी कार्यकर्ता, इनकी भी इच्छा यही है कि भी हमने यही रास्ते से जाना चाहिए। अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात आरोप प्रत्यारोप आणि नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आता खुद्द प्रफुल्ल पटेल यांनीही एक खुलासा केलाय। 2022 मध्ये ज्यावेळी शिंदे समर्थक आमदार भाजप सोबत जात होते त्यावेळी राष्ट्रवादीचे काही आमदार देखील भाजप सोबत जाण्यास उत्सुक होते, मात्र त्यावेळी शरद पवारांनी यासाठी होकार दिला नव्हता, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केलाय। दरम्यान आमच्या सोबत असलेले बहुतेक आमदार हे भाजप सोबत काम करण्यासाठी उत्सुक होते, म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे महाविकास आघाडी फक्त नावापुरतीच मर्यादित होती आणि हे ज्यावेळी आमच्या निदर्शनाला आलं त्यावेळीही आम्ही शरद पवारांना या संदर्भात माहिती दिली होती। तसंच जर उद्धव ठाकरेंसारख्या असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। वो 2022 में भी हमारे एमएलएज ने जब हमारी एमवीए की गवर्नमेंट गिर रही थी, क्योंकि तब एकनाथ शिंदे की सरकार बनी नहीं थी, वो सूरत और गुवाहाटी में थे, तब की बात थी कि एमएलएस चाहते थे सभी लोग और पूरे कि हमने सरकार में रहना चाहिए, बीजेपी के साथ बनाना चाहिए सरकार। और क्या है कि दोनों तीनों बातें हैं। एक तो हर एमएलए चाहता है डेवलपमेंट होना चाहिए, सरकार के साथ रह के काम भी अच्छे होते हैं। दूसरी बात, बीजेपी बड़ी पार्टी है। अलग बात है कि एकनाथ जी चीफ मिनिस्टर है, लेकिन एंकर पार्टी जो इस कोलिशन की है वो बीजेपी है। और तीसरी बात, कहीं ना कहीं हमको भी कोई महाविकास आघाड़ी ये कोई बहुत अच्छा अरेंजमेंट है ऐसा हमको, ठीक है सरकार उस टाइम पे बना ली गई, अब वो जिस दिन बनाई, जिस दिन शिवसेना के साथ गए उसी दिन अगर कोई हमारा वैचारिक कोई सोच थी तो वो तो हमारी उसी दिन खत्म हो गई कि हम एक ऐसी पार्टी के साथ गए कि जो बीजेपी से भी ज्यादा रेडिकल बात करती है। उनका सोच या उनका जो एसोसिएशन भी तो बीजेपी के साथ ही रहा ना 25 साल से ज्यादा। तो उस दिन सोच की अगर कोई बात हो तो वो तो उसी दिन समाप्त हो गई। पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। आज मुंबईच्या बैठकीनंतर उद्या दिल्लीमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे। पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून पावलं उचलण्यात येत आहेत। दिल्लीमध्ये होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि वर्किंग कमिटीच्या बैठकीत कुणाचं बहुमत दिसणार यावर देखील कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अजित पवारांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी असतील याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। शरद पवारांनी पक्षातील पदाधिकारी आणि आमदारांसोबत चर्चा सुरू केली आहे, तर आपल्या दौऱ्याचीही आखणी करण्यास सुरुवात केलेली आहे। आणि आता एक मोठी बातमी, समजित घाटगे यांची समजूत काढण्यात भाजपला यश आलं असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये फडणवीस आणि घाटगेंमध्ये 1 तास बैठक झालेली आहे आणि या फडणवीसांनी घाटगेंना विधानसभेचा शब्द दिल्याची चर्चा आहे। समजित घाटगे गट आज त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे, तर मुश्रीफ हे सत्तेत सहभागी झाल्यानं घाटगे नाराज होते, मात्र समजित घाटगे यांची समजूत काढण्यात आता भाजपला यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये फडणवीस आणि समजित घाटगे यांच्यामध्ये 1 तास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये फडणवीसांनी घाटगेंना विधानसभेचा शब्द दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे।